सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे आपण वळूया। सुरुवात हेडलाईन्सने करूया। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला, गुलाम गांडूळ त्यांनाच लागू होतं, भरत गोगावलेंचा पलटवार। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर। सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भडकले। तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरितलवादाची स्थगिती, तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नका, वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करा, दिले आदेश। दोन 2027 मध्ये देशात 2 टप्प्यात होणार जनगणना, जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर। प्रदाचा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महामंडळासोबतचा करार वादात सापडण्याची शक्यता, कर्नाटकला सहभागी करून घेण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध, कराराविरोधात हायकोर्टात धाव घेण्याचा चर्मकारांचा निर्णय। मीरा भाईंदरच्या प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग, अनधिकृत फर्निचर दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटला, मोठा स्फोट, आग विझवण्यात यश। नमस्कार, बुलेटिनची सुरुवात आपल्याला एका मोठ्या बातमीने करायची आहे, ब्रेकिंग न्यूजने करायची आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त सध्या राजकारण तापलेलं दिसतंय। उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली। नागपूर अधिवेशनात दुसऱ्या दिवशी हजर राहिल्यावर त्यांनी शिंदेंना गुलामांना प्रतिक्रिया देणार नाही असा टोला लगावला। गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो हे त्याला कोणतरी सांगा। गुलाम आणि गांडूळ ही जी काय प्रतिक्रिया ज्यांनी दिलेली आहे ती त्यांनाच लागू होते असं आम्हाला वाटतंय। त्याचं कारण आहे, कारण जो काय गुलाम असता तर गुलामाने काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं, आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती। त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा नाद आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये असं मला वाटतं। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला। सभागृहामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना सवाल केला। यावरील गोरेंच्या उत्तरावरून मुनगंटीवार काहीसे आक्रमक झाले। सरकार भाजपचं आणि उत्तर काँग्रेसचं अशी टीका मुनगंटीवारांनी केली। त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांपेक्षा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनीच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असं म्हणायची वेळ आली। गंभीर विषयावर लक्षवेधी विचारण्याचं आमचं उद्दिष्ट काय अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे, पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे, गाडीचं चेसिस भाजपचं आहे, इंजिन काँग्रेसचं आहे। सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी आता काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत। चाक काँग्रेसचं उत्तर भाजपचं, उत्तर भाजपचं चाक काँग्रेसचा हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही। महत्त्वाचा विषय आहे उमेदच्या महिलांच्या जो प्रश्न आहे
आणि खास करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. आदरणीय मुनगंटीवार साहेबांचा मी आदर करतो. ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते मला मार्गदर्शक करत असतात. सभागृहामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न मांडण्याकरता उभे राहिले, पण सभागृहात संबंधित खात्याचे मंत्रीच नव्हते. त्यावरून मुनगंटीवार भडकले. आमदार उपस्थित असताना मंत्री नसतील तर त्यांच्यावर बिबट सोडा, असं मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे. अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर. हे धंदे बंद करा आता. मला सांगाल का? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दोन्ही लेनवर ट्रॅफिक जाम झालेला आहे. वाहन चालकांचा खोळंबा होतोय. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर आणि पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रॅफिक जाम झालंय. विशेषतः घाटात ट्रॅफिक जाम झालेला आहे. गेल्या दीड तासांपासून ट्रॅफिक जाम झालंय. वीकेंडमुळे प्रचंड वाहनं रस्त्यावर उतरल्यानं ही वाहतूक कोंडी झालेली आहे. तशात अंडा पॉइंट जवळ ट्रेलर उलटला, त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडली आहे. दोन्ही लेनवर प्रचंड प्रमाणात वाहनं असल्यानं पोलीस ब्लॉक घेऊन कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत. आमचे प्रतिनिधी अनीस शेख यांच्याशी आपण बोलूया. अनीस, आता असं म्हणायची वेळ आली आहे का की शुक्रवार, शनिवार, रविवार या तिन्ही दिवसांमध्ये दर शुक्रवार, शनिवार, रविवार या रस्त्यांवर ही अशीच गर्दी आपल्याला बघायला मिळणार? खरं तर शनिवार दिवशी जे आहे मोठ्या प्रमाणात एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळतं. त्यातच अधिक भर म्हणजे जे हेवी व्हेकल जे वाहनांचे चालक जे आहेत ते लेन शिस्त पाळत नाही, या कारणाने जी वाहतूक कोंडी आहे त्यात अधिकच भर पडते. आज पहाटे 4 वाजल्यापासून एक्सप्रेसवर पुणे आणि मुंबई या दोन्ही लेनला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. आधी जे आहे मुंबई लेनला एक ट्रेलर आणि त्यानंतर टेम्पो पलटला. ते पलटलेली वाहनं काढण्यासाठी जे आहे ते वेळ लागला, यामुळे वाहतूक कोंडी झाली. आता मुंबई पुणे एक्सप्रेसवर पुणे लेनला जी आहे ती वाहतूक कोंडी आहे. महामार्ग पोलीस एक्सप्रेसवर दाखल झाले आहेत आणि 15-15 मिनिटाचा ब्रेक घेऊन जी मुंबईकडे जाणारी लेन आहे ती बंद करून पुण्याकडे जाणारी जी वाहनं आहे ते विरुद्ध दिशेने पुण्याकडे सोडत आहेत. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी सध्या तरी आता मदत होताना दिसून येत आहे. नक्की अनीस, धन्यवाद. आपण सविस्तरपणे ही माहिती दिलीत त्याबद्दल. आता वळूया सुपरफास्ट 100 कडे. जेव्हा मदुराईतील सुब्रमण्यम स्वामींच्या मंदिरात न्यायाधीशांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला, तेव्हा तुमच्या खासदारानं विरोधात बसून त्या पत्रावर सही केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं आपण स्वतः काय होतं आणि आता काय झालो याचा स्वतःच त्यांनी विचार करावा, अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यामध्ये उबाठाला धक्का बसला. उबाठाचे माजी नगरसेवक तथा शहर प्रमुख राजेश मिश्रा आणि उपजिल्हा प्रमुख तरुण बेगेरे यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान थंडीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा आदेश हायकोर्टाने दिलाय. आंदोलनकर्त्यांकरता निवाऱ्याची व्यवस्था करणं ही राज्य सरकारचं कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं. मावळातील 90,000 ब्रास बेकायदेशीर उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.